नमस्कार, मी प्रवीण ऐरे. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाचा मोठा देखील निर्णय घेण्यात आला आहे आणि सर्वात महत्त्वाची मोठी अशी ठिकाणी घोषणा करण्यात आली आहे. तर बघा बहिणींनो, सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा आज या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळे सर्व बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. आणि बहिणींनो, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रवीण ऐरे हा असा एकमेव चॅनल आहे की ज्यावर तुम्हाला 100% ऑथेंटिक माहिती पुराव्यासहित मिळत असते. 100% खरी माहिती तुम्हाला पुराव्यासहित दिली जात असते. तर बघा बहिणींनो, तुम्ही बघितलं असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट जर तुम्ही चेक केल्या तर भरपूर बहिणी या ठिकाणी कशाप्रकारे कमेंट्स करतायत तेही तुम्ही बघू शकता. बघा, माझा येतोय की बहिणींना ऑथेंटिक माहिती पुराव्यासहित देणं म्हणजेच काय, तर बहिणींना अगदी सोप्या शब्दामध्ये खरी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी या ठिकाणी करत असतो आणि अगदी मोजक्या शब्दामध्ये. तर बघा बहिणींनो, तुम्ही बघू शकता कालसुद्धा बहुतेक बहिणींनी या ठिकाणी कमेंट्स केले. त्यापैकी बघा, किसन रोकडे नावाचं एक या ठिकाणी एक बहीण होती. तर त्या बहिणीने या ठिकाणी कमेंट केली. बघा, तुम्ही बघू शकता, भाऊ आपण व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही सत्य असते. अशीच वेळोवेळी लाडक्या बहिणींना माहिती व मार्गदर्शन देत राहा. आम्ही आपले आभारी आहोत. तर अशाच प्रकारे तुमचासुद्धा सपोर्ट असणं गरजेचं आहे. कारण की बहुतेक बहिणी या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, बहुतेक बहिणींना अडचणी येत आहे. त्यांची KYC होत नाही आहे, त्यांना पैसे येत नाही आहे. तर अशा बहिणींसाठी मी फ्रीमध्ये मदत करत असतो. तर तुम्ही बघू शकता, या ठिकाणी बहिणीसुद्धा ठिकाणी चांगल्या प्रकारे आपल्या ठिकाणी सपोर्ट करत असतात. त्यामुळे मी बहिणींना ऑथेंटिक माहिती नेहमी पुराव्यासहित प्रोव्हाइड करत असतो. तर धन्यवाद, तुमचा आभारी आहे. पुढे बघा, तुम्ही बघू शकता, शिला नावाची एक बहीण होती, त्याने सुद्धा ठिकाणी कमेंट केली आहे. धन्यवाद सर, अशाच माहिती देत राहा आम्हाला. म्हणजेच काय, तर बहिणींना जी आपण माहिती देत असतो ती खरी असते आणि त्यामुळे बहिणींना सुद्धा ठिकाणी चांगल्या प्रकारे माहिती मिळत असते. आणि माझा हेतू आहे की बहिणींना अगदी मोजक्या शब्दामध्ये चांगली माहिती देणं. तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला मी अशाच प्रकारची एक महत्त्वाची अपडेट आली आहे, ती अपडेट सांगणार आहे. म्हणून बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचं आहे, कारण की ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऑथेंटिक माहिती मिळणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघावं लागणार आहे. तर बघा, तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे बहुतेक बहिणींना ठिकाणी कमेंट्स केले. बघा, निकिता नावाची एक ताई आहे, तिने सुद्धा ठिकाणी कमेंट्स केले, थँक्यू भाऊ माहिती दिल्याबद्दल. अशा अनेक या ठिकाणी कमेंट्स येतात. तर तुमचासुद्धा सपोर्ट असणं गरजेचं आहे. जर का तुम्हाला हा व्हिडिओ, बघा आज ही जी आपण अपडेट बघणार आहोत, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर कमेंट करून नक्की पाठवा. कारण प्रत्येक बहिणीची कमेंट्स या ठिकाणी मी वाचत असतो आणि प्रत्येक बहिणीला जी काही अडचण येत असते ती अडचण या ठिकाणी दूर करण्याचा प्रयत्न मी नक्की करत असतो. नंतर तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे बहुतेक बहिणींनी देखील कमेंट केले की हो सर, माहिती खरी आहे. म्हणजेच काय, जी मी माहिती देत आहे ती खरी की खोटी हे तुम्हाला या ठिकाणी मी विचारत असतो. कारण की तुम्हाला या ठिकाणी पटतं आहे की नाही. कारण की माझा येतो आहे की जी ऑथेंटिक माहिती, जी खरी माहिती ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी या ठिकाणी करत असतो. तुम्ही बघू शकता, बहुतेक बहिणी या ठिकाणी कमेंट करून या ठिकाणी पाठवत आहेत की हो सर, तुमची माहिती खरी असते आणि अशाच प्रकारची माहिती देत राहा. मी नेहमी तुम्हाला अशाच प्रकारची माहिती देत राहणार आहे. फक्त तुमचा सपोर्ट असणं गरजेचं आहे. बघा, थँक्यू सर, ही माहिती खरी आहे. अशीच माहिती देत राहा. म्हणजेच काय, तर अशाच प्रकारची माहिती बहिणींना हवी आहे आणि अशाच प्रकारची माहिती मी नेहमी देत राहणार आहे. जर तुम्हाला काही अडचण असेल, काही डाऊट असतील, तुमच्या या ठिकाणी KYC झाली नसेल, तुम्हाला हप्ता मिळत नसेल, तर त्या बिंदासपणे तुमच्या ज्या कमेंट्स आहे तर तुम्ही कमेंट करून पाठवायचं आहे. आणि नक्की पाठवा की तुम्हाला जी काही माहिती ती खरी वाटते की नाही, किंवा जी काही तुम्हाला चुका वाटत असेल त्याही तुम्ही टाईप करून पाठवू शकता. आता बघा, आज जी महत्त्वाची अपडेट आली ती आपण या ठिकाणी बघणार आहोत की नेमक्या ठिकाणी काय नवीन अपडेट आली लाडकी बहीण योजनेबाबत. तर पुराव्यासहित तुम्हाला मी सर्व माहिती दाखवतो. आज ज्या काही बहिणींनी या ठिकाणी कमेंट्स केल्या होत्या, ह्या सर्व बहिणींचा मी आभारी आहे. अशाच प्रकारे तुमच्या ठिकाणी सपोर्ट असणं गरजेचं आहे. आता तुम्हाला प्रूफवरती घेऊन जातो, संपूर्ण माहिती दाखवतो. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आलो प्रूफवरती संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता बहिणींनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. आणि महत्त्वाची मोठी अपडेट अशी आहे की जवळजवळ 40 लाख बहिणी अपात्र होणार आहे. बहिणींनो लक्षात घ्या, 40 लाख बहिणींना अपात्र केलं जाणार आहे. आणि ही ऑथेंटिक माहिती बहिणींनो लक्षात घ्या, ही पुराव्यासहित तुम्हाला सर्व माहिती मी दाखवत आहे. कारण माझं येतो आहे की तुम्हाला पुराव्यासहित माहिती आणि डेली नवीन अपडेट मी तुम्हाला देत असतो. फक्त तुम्ही एक काम करायचं आहे की ह्या व्हिडिओला पटापट लाईक करून द्या. ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा. ज्या बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जेवढा जास्त तुम्हाला व्हिडिओला शेअर करतील तेवढा शेअर करून द्यायचं आहे. बहुतेक बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. आणि बहिणींनो, व्हिडिओला लाईक केल्याच्यानंतर तुम्हाला कमेंटमध्ये हाईप नावाचं बटन येईल, त्या बटनाला क्लिक करून सर्व बहिणींनी व्हिडिओला हाईप करून द्यायचं आहे, जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. तर प्रत्येक बहिणींनी व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये हाईप नावाचं बटन येईल, त्या बटनाला क्लिक करून व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. तर बघा, अपडेट अशी आली आहे, लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक ही मदत मिळत असते.
आता बघा 30 ते 40 लाख महिलांनी ई-के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही आहे. म्हणजे जवळजवळ 30 ते 40 लाख महिलांनी ई-के-वाय-सीची प्रक्रिया अजूनही पूर्ण केलेली नाही आहे आणि ई-के-वाय-सी पूर्ण करण्याची शासनाकडून शेवटची तारीख ही 31 डिसेंबरपर्यंत आहे. जर का तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत के-वाय-सी केली नाही तर तुमचा जो काही लाभ आहे तो बंद होणार आहे. तर बहिणींनो, के-वाय-सी केली की नाही कमेंट करून सांगा बरं. किती बहिणींची के-वाय-सी झाली आहे? ज्या बहिणींची के-वाय-सी झाली असेल त्यांनी सांगा की सर माझी के-वाय-सी झालेली आहे. ज्या बहिणींची के-वाय-सी झाली नसेल त्यांनी सांगा की सर माझी के-वाय-सी झालेली नाही आहे. ज्या बहिणींची के-वाय-सी झाली नसेल त्या बहिणींची के-वाय-सी मी फ्रीमध्ये करून देणार आहे आणि ज्या बहिणींची के-वाय-सी झाली असेल त्यांना लगेच पैसे पाठवले जाणार आहे. फक्त कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे की सर माझी के-वाय-सी झालेली आहे, सर माझी के-वाय-सी झालेली नाही आहे. का? तर तुम्हाला एकाच वेळेसाठी की 3,000 रुपये जमा होणार आहे. आता नोव्हेंबरचे तुम्हाला 1,500 रुपये जमा होणार आहे आणि ह्यानंतर डिसेंबर आणि जानेवारीचे तुम्हाला असे 3,000 रुपये एकत्र मिळणार आहे. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे की कधी पैसे मिळणार आहे, कसे मिळणार आहे, सर्व डिटेलमध्ये माहिती मी दिलेली आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर आपल्या चॅनलला भेट द्या आणि तो कालचा व्हिडिओ बघून घ्या. त्यामुळे तुम्हाला मी सर्व माहिती दिली आहे की कसे तुम्हाला पैसे मिळणार आहे. आता बघा काय अपडेट आली आहे. तर अपडेट अशी की 40 लाख महिलांना अपात्र केले जाणार आहे. आता कशाप्रकारे बघा, महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे आणि ह्या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. प्रत्येक बहिणीला 1,500 रुपये मिळतात की नाही कमेंट करून सांगा बरं. किती बहिणींना पैसे मिळत आहेत कमेंट करून सांगायचे. जर का पैसे मिळत असतील तर हो लिहून पाठवा की हो सर मला 1,500 रुपये मिळतात आणि जर का पैसे मिळत नसतील तर नाही लिहून पाठवा की नाही सर मला 1,500 रुपये मिळत नाही. तर ज्या बहिणींना पैसे मिळत नाही मग त्या बहिणींना पैसे का मिळत नाही आहे त्या बहिणींची सुद्धा आपण पैसे सुरू करणार आहोत. फक्त कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे की सर माझं नाव आहे मला पैसे मिळत नाही आहे, सर माझं नाव आहे मला 1,500 रुपये मिळत आहेत. ज्या बहिणींना 1,500 रुपये मिळत आहेत त्यांना लगेच पुढचा हप्ता पाठवला जाणार आहे. कारण की बहिणींनो, प्रवीण आर्य हा असा एकमेव चॅनल आहे की जो नेहमी तुम्हाला सपोर्ट करत असतो, नेहमी तुम्हाला खरी माहिती देत असतो आणि तुमच्या ज्या काही अडचणी त्या दूर करण्याचा प्रयत्न मी पुरेपूर करत असतो. तर बघा बहिणींनो, नेहमी तुम्हाला की नेहमी मदत करत असतो तर तुमचासुद्धा सपोर्ट त्या प्रकारे असला पाहिजे. जास्तीत जास्त व्हिडिओने सर्व बहिणींनी व्हिडिओला लाईक करून द्यायचे. जास्तीत जास्त महिलांनी व्हिडिओ लाईक करायचे. कमेंटमध्ये हाईप नावाचं बटन येईल त्या बटनाला क्लिक करून बहिणींनी व्हिडिओला हाईप करून द्यायचे आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर बघा बहिणींनो, या योजनेचा लाभ केवळ योग्य आणि पात्र महिलांनाच मिळावा यासाठी सर्व लाभार्थी महिलांना ई-के-वाय-सी करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे की ज्या खरोखर पात्र बहिणी आहेत त्याच बहिणींना लाभ मिळावा म्हणून ही के-वाय-सीची प्रक्रिया आणलेली आहे. आता बघा, लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी पूर्ण करण्यासाठी शासनाकडून मुदत हे 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवून देण्यात आलेली आहे. अगोदर ही मुदत केव्हापर्यंत होती तर 18 नोव्हेंबरपर्यंत होती आणि ही मुदत आता तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत वाढवून दिलेली होती. म्हणजेच अजून तुमच्याकडे 8 ते 9 दिवस उरले. तर या 8 ते 9 दिवसामध्ये तुम्हाला के-वाय-सी करून घ्यायची. ज्यांची राहिली असेल त्यांनी पटापट करून घ्यायची आहे आणि ज्यांची झाली असेल त्यांनी हो लिहून पाठवा की सर माझी के-वाय-सी झालेली आहे. पुढे बघा, यामुळे अद्याप ई-के-वाय-सी न केलेल्या लाभार्थी महिलांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान आतापर्यंत राज्यभरामध्ये सुमारे 1,60,00,000 महिलांनी ई-के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती समोर आलेली आहे. बघा, 1,60,00,000 महिलांनी के-वाय-सी पूर्ण केलेली आहे. उर्वरित पात्र महिलांनी वेळेमध्ये ई-के-वाय-सी करून योजनेचा जो काही लाभ आहे तो कायम ठेवावा असे आवाहन महिला व बालविकास विभागाकडून करण्यात आलेलं आहे. म्हणजेच जवळजवळ अजून तुम्ही जर बघितलं तर 40 लाख महिलांनी के-वाय-सी केलेली नाही. तर या 40 लाख बहिणींना अपात्र केलं जाणार आहे जर का के-वाय-सी केली नाही तर बहिणींनो, के-वाय-सी करून घ्या. या 40 लाख बहिणींना विनंती की के-वाय-सी करून घ्या. जर के-वाय-सी केली नाही तर तुमचा लाभ बंद होणार आहे. मग आता हे तुमच्यावर आहे की तुम्हाला लाभ सुरू ठेवायचा आहे की बंद ठेवायचा आहे. जर का के-वाय-सी केली तर तुमचा लाभ सुरू राहणार आहे. जर के-वाय-सी केली नाही तर तुमचा लाभ बंद होऊन जाणार आहे. म्हणून प्रत्येक बहिणींना विनंती आहे की के-वाय-सी करून घ्या. के-वाय-सीमध्ये काय होणार आहे, ज्या खरोखर बहिणी निकषामध्ये बसतात त्यांना लाभ मिळणार आहे आणि ज्या बहिणी निकषामध्ये बसतात नाही त्यांना अपात्र केलं जाणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजेच तुम्ही के-वाय-सी करून सुद्धा अपात्र होऊ शकतात. का? तुम्ही जर निकषामध्ये बसला नाही तर. म्हणून के-वाय-सी करताना योग्य ती माहिती द्या जेणेकरून तुम्ही निकषामध्ये बसू शकाल आणि जर का चुकीची माहिती दिली तर तुम्हाला अपात्र केलं जाईल. ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवायची आहे. कारण की बहिणींनो, जे खरं असतं ते मी तुमच्यापर्यंत समोर आणत असतो आणि जी खरी माहिती तीच तुम्हाला मी देत असतो. म्हणून तुम्ही सुद्धा आपल्या व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये हाईप नावाचं बटन आहे त्या बटनाला क्लिक करून व्हिडिओला हाईप करा आणि जास्तीत जास्त बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जेवढ्या जास्त व्हिडिओला शेअर करतील तेवढं शेअर करून द्यायचं आहे. बघा, अजून या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, अजूनही 30 ते 40 लाख महिलांनी ई-के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही आहे.
त्यामुळे राज्य शासनाने ई-के-वाय-सी प्रक्रियेसाठी 31 डिसेंबर 2025पर्यंतची मुदतवाढ दिल्याची माहिती महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. म्हणजेच बघा 30 ते 40 लाख महिलांनी के-वाय-सी केली नाही. जर का ह्या बहिणींनी के-वाय-सी केली नाही तर या बहिणी अपात्र होतील, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून 30 ते 40 लाख बहिणींना अपात्र केलं जाणार आहे अशी बातमी तुम्हाला मी सांगितली आणि अगदी ती खरी आहे. जर के-वाय-सी केली नाही तर अपात्र होतील आणि जर के-वाय-सी केली तर तुम्ही पात्र असणार आहात, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर ज्या राहिलेल्या बहिणी त्यांनी के-वाय-सी करून घ्या. तुमच्या बहिणी असेल, तुमच्या नातेवाईकमध्ये तुमची मावशी आत्या असेल, त्यांना सांगून द्या की के-वाय-सी करून घ्या. जर त्यांनी के-वाय-सी केली नाही तर त्यांचा लाभ बंद होईल आणि जर त्यांनी के-वाय-सी केली तर त्यांचा लाभ सुरूच राहणार आहे. तर बहिणींनो, ही अपडेट छोटीशी होती पण महत्त्वाची होती. कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. जर का तुम्हाला ही माहिती खरी वाटली असेल, ऑथेंटिक वाटली असेल तर कमेंट करून सांगा की हो सर, तुमची माहिती खरी होती. अशाच प्रकारची माहिती देत राहा. नेहमी मी तुम्हाला अशाच प्रकारची माहिती देत राहणार आहे, अगदी खरी. तर फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि कमेंट करून सांगायचं आहे की हो सर, अशाच प्रकारची माहिती देत राहा. धन्यवाद, थँक्यू लिहून पाठवू शकता. तुम्हाला मी नेहमी खरी माहिती प्रोव्हाइड करणार आहे. आणि एक काम तुम्हाला करायचं आहे की व्हिडिओला सर्वांनी लाईक करायचं आहे. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. कारण की तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये जर हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे. फ्रीमध्ये तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची एक नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.